डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। भर पावसामध्ये आपण सगळेजण या ठिकाणी हा उपवर्गीकरणाच्या मोर्चाला प्रचंड प्रतिसाद दिला, त्याबद्दल महाराष्ट्रातल्या माझ्या सगळ्या समाज बांधवांचं मनापासून धन्यवाद देतो। अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरण करण्याच्या बाबतीमध्ये राज्य सरकारनं जो निर्णय घेतला, या निर्णयाच्या विरोधामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठा एल्गार निर्माण करण्यात आला। आजच्या या उपवर्गीकरणाच्या महामोर्चाला या ठिकाणी प्रामुख्याने ज्यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चाचं आयोजन करण्यात आलं ते आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेब, बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे आदरणीय भीमराव आंबेडकर साहेब, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे अध्यक्ष आदरणीय बबनराव घोलप साहेब, माजी मंत्री, या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित झालेले बाबूराव माने साहेब आणि डॉक्टर सुरेश माने साहेब आणि उपस्थित माझे सगळे बंधूंनो, भगिनीनो आणि माझ्या मित्रांनो, प्रचंड उत्साह आपल्या सगळ्यांमध्ये भर पावसामध्ये आहे। खरं म्हणजे महाराष्ट्रात 59 अनुसूचित जाती आहेत। या अनुसूचित जातीला 13% आरक्षणाचा वाटा करण्याचं षडयंत्र सरकारनं केलं, म्हणजे आपल्या असंख्य पिढ्यांना अंधारात टाकण्याचा हा जाहीरनामा होता। हे आपण सगळ्यांनी सरकारच्या लक्षात आणून दिला, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मानावं तेव्हा धन्यवाद आहे। या ठिकाणी या आमदारांचा पण मी मनापासून धन्यवाद मानतो। महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये असलेल्या 29 आमदारांपैकी 27 आमदारांनी या ठिकाणी पाठिंबा जाहीर केला। 15 आमदारांच्या काळसह्या झाल्या। काही आमदार आज माझ्याकडे आले आणि मला म्हणाले, साहेब तो कालचा कागद कुठे आहे? मी म्हणालो आता 27 आमदारांच्या सह्या होतील, उद्या परत सरकारनं जर या ठिकाणी आम्हाला सकारात्मक प्रतिसाद दिला नाही तर परत 27 पैकी 29 आमदार उद्या आमच्याकडे येतील, कारण महाराष्ट्रामध्ये दुसरा पर्याय नाही आहे। 59 पैकी मुठभर लोकांनी जर म्हटलं उपवर्गीकरण करणार, 58 जातीपैकी एकही माणूस पुढे आला नाही, एकाने मागितलं नाही। त्याच्यानंतर सरकारला का पडली? मी फार मनापासून एक बोलतोय, त्याच्यामुळे आपण हा षडयंत्र आहे आपल्या लक्षात सगळ्यांच्या आला असेल। मी तुम्हाला या ठिकाणी एवढंच सांगतोय, काल 15 आमदार आम्ही मुख्यमंत्री महोदयांना भेटलो, माननीय उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना भेटलो, त्यांच्या पुढे आम्ही सगळ्यांनी कफियत मांडली। सगळ्या समाज बांधवांचा प्रश्न आहे आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला म्हटलं बैठक घेऊ, माननीय उपमुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं। आमदार महोदयांनी विधानसभेमध्ये जेव्हा आणला तेव्हा मुख्यमंत्री आम्हाला म्हणाले का सर्वोच्च न्यायालयाने या ठिकाणी जो निर्णय केलाय त्याच्या अनुषंगाने आम्ही करतोय। परंतु मुख्यमंत्री त्याच्यानंतर हे पण बोलले की आम्ही पूर्ण आमदारांची आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रमुख नेतृत्वाची या ठिकाणी दखल घेऊ आणि आम्ही त्यांना अत्यंत प्रेमानं सांगितलंय की हा उपवर्गीकरण आता रद्द झाला पाहिजे। अनंत बदल समितीचा जो डाटा आहे तो लोकांच्या पुढे जेव्हा आलाच नाही तेव्हा उपवर्गीकरण कसं करणार, तो सगळ्यांच्या पुढे प्रश्न आहे आणि आम्ही सगळे संविधानिक मार्गाने जाणार। आमच्या हातामध्ये तलवार नाही आहे, आमच्या हातामध्ये जे तलवार दिले बाबासाहेबांनी ती मतांची तलवार आहे आणि या ठिकाणी बाबासाहेबांचे दोन्ही नातू एकत्रित आले आणि महाराष्ट्र उभा झाला, त्याबद्दल महाराष्ट्राच्या जनतेचं मनापासून धन्यवाद देतो। एक गोष्ट मी जाताना नक्की सांगतो की एवढे महाराष्ट्रामध्ये आमदार निवडून येतात, खासदार निवडून येतात, हे तुमच्या मताशिवाय निवडून येत नाही। महाराष्ट्रातल्या 59 ज्या अनुसूचित जाती आहेत त्याच्याशिवाय निवडून येत नाही। मग त्या आमदारांना पण तुम्ही उद्यापासून सांगा का या उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये प्रत्येक आमदारांच्या पुढे जायचं आणि त्यांना सांगायचं तुम्ही मुख्यमंत्र्यांना आणि महाराष्ट्र सरकारला लिहा की हा उपवर्गीकरण रद्द झाला पाहिजे। ही लढाई तोपर्यंत आपली थांबणार नाही आणि भर पावसामध्ये आपण सगळेजण या ठिकाणी आलात। महाराष्ट्रातल्या सगळ्या आमदारांनी सकारात्मक प्रतिसाद दिला, आपण सगळ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला, सगळ्या आमदारांनी सकारात्मक प्रतिसाद दिला। आज स्थगन प्रस्ताव मांडताना विजय वडेट्टीवार साहेब असतील, नाना पटोले असतील, सगळ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला। त्यांच्यासाठी एकदा टाळ्या तर वाजवल्याच पाहिजे आणि याच्यावर अल्पसूचना होणार आहे। परंतु माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना आता आम्ही ते निवेदन दिलंय, आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेब तुम्हाला त्या बाबतीमध्ये या ठिकाणी सांगतील। भर पावसानं आपल्या या आंदोलनाला
अत्यंत सुंदर पद्धतीनं वर्षाव करून आपल्या सगळ्यांना पाठिंबा दिला, त्याबद्दल मेघनादांचं पण आपण एकदा या ठिकाणी अभिनंदन केलं पाहिजे. आणि माझ्या या भोळ्या बाबड्या मुक्या जनतेला बाबासाहेबांनी जो संविधानाचा मार्ग दिला, त्या संविधानाच्या मार्गानं आपण गावागावामध्ये जा, लोकांना हा संदेश द्या आणि हा उपवर्गीकरण रद्द झाला पाहिजे एवढं सांगावं, एवढी विनंती करतो. या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय रविदास, जय अण्णा, धन्यवाद. आपला विरोध आहे, उपवर्गीकरणाला आपला विरोध आहे. तर मी घोषणा देईल, आपण सर्वांनी माझ्या पाठोपाठ 3 वेळेस घोषणा द्यायची आहे. उपवर्गीकरण आरक्षण रद्द करा, रद्द करा, रद्द करा, उपवर्गीकरण आरक्षण रद्द करा, रद्द करा, रद्द करा, अवघड उपवर्गीकरण आरक्षण रद्द करा. जय भीम. एक आणखी 5च मिनिटाचा वेळ आहे. मला माहिती आहे तुम्हाला पेशन्स, आमचेही पाय दुखत आहेत, तुम्ही सगळे थांबा. 2 मिनिटात येत आहेत. बोल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, क्रांतीबा ज्योतिबा फुलांचा, छत्रपती शाहू महाराजांचा, लोकशाही अण्णाभाऊ साठ्यांचा, संत रविदास महाराज की, संत रविदास महाराज की. अरे रद्द करा, रद्द करा, अरे रद्द करा, रद्द करा, अरे उपवर्गीकरण सरकार मुर्दाबाद, उपवर्गीकरण सरकार मुर्दाबाद. आता यानंतर नागपूरचे डॉक्टर विनोद रंगारी, 2 मिनिटं. बहुजन समाज में जन्मे सभी संत गुरुओं महापुरुषों को मेरा विनम्र अभिवादन. उपवर्गीकरण विरोधी के मोर्चे में जो हमारे 4 जो प्रमुख सीपे सलार है, आनंद राज आम्बेडकर जी, भीमराज आम्बेडकर जी, एडवोकेट सुरेश माने सर जी और बाबूराव माने सर जी, इन सबका मैं बहुत बहुत तहे दिल से धन्यवाद देना चाहता हूँ. ये जो हमारा जो सामान्य जनता है, इनका विचार जो है और इनका हक और अधिकार इन्होंने अपने हाथ में लिया है और ये पूरा करेंगे, ऐसी हमारी आशा है. और इस आशा से हम नागपुर से यहाँ पर आए हैं ताकि ये उपवर्गीकरण रद्द होना चाहिए. हम सब 59 जाति एक है और एक रहेंगे और इसके लिए अंत तक के हम लड़ेंगे. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय, जय संविधान. थोडं मागे घ्या. डॉक्टर या ठिकाणी सगळ्यांची माफी मागतो, कारण आमचे नेते भीमरावजी आंबेडकर साहेब बोलल्यानंतर आम्ही कोणीच बोलत नाही, पण तरी देखील या ठिकाणी बोलण्याची संधी दिली. मी जास्त वेळ न म्हणू की वर्गीकरण, उपवर्गीकरण रद्द झालंच पाहिजे, उपवर्गीकरण रद्द झालंच पाहिजे. जय भीम, धन्यवाद. प्रोटोकॉल पाळायला लागतो, फक्त नेतागिरी करून चालणार नाही. समतांश दलाची जरा जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे. समतांश दलासाठी त्यातलं कुणीही भाषण केलेलं नाही. राष्ट्रासाठी इथं लाईन लागलेली आहे, भारतीय लाईन लागलेली आहे. पण त्यांनी सांगितलं भीमराव आंबेडकर साहेब बोलले, आम्ही कुणीही बोलणार नाही. भीमराव आंबेडकर साहेबांच्या पण अगोदर कोणी बोलणार नाही असं सगळ्या आमच्या कार्यकर्ते पाहिजे. त्यामुळे महाराष्ट्र केंद्रीय सगळ्या पदाधिकाऱ्यांचं आपण जोरदार टाळा वाजवून यानंतर तुम्ही अडचण करू नका. भीमराव गोटे, सर्व महापुरुषांच्या महान विचारांना विनम्र अभिवादन करतो. स्टेजवरती असणारे आमचे तुमचे सर्वांचे उद्धारकर्ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आदरणीय भीमरावजी आंबेडकर साहेब व रिपब्लिकन सेनेचे सर्व सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब व अमन आंबेडकर साहेब व जमलेल्या सर्व माझ्या भीम सैनिकांना मानाचा क्रांतिकारी कडक जय भीम करतो. मित्रांनो, संघटना हजार झाल्या, नेते हजार झाले, संघटना हजार झाल्या, नेते हजार झाले, कोण म्हणावे फुले, चेहरे हजार झाले, बाबा गेल्या पाठी उन्हाळा झाला आमचा. अरे स्वार्थी गिधाडांचा इथे ऊत आला सारा, गिधाड जाती जिकडे मग तिकडेच घेती तारा, आणि मग पोटावरच मारती मग चोचीचा मारा सारा. म्हणे ही धरती उगाच भरती एकही दिसना कामाचा. मित्रांनो, मागच्या काळामध्ये समाजाला वाली राहिलेला नव्हता. आरक्षण या सरकारच्या डोळ्यामध्ये खुपत होतं.
म्हणून या आरक्षणावरती घाला घालण्यासाठी या फडणवीस सरकारने सर्वप्रथम मराठा ओबीसी वाद लावला आणि त्यानंतर हा माता बौद्ध वाद लावला. आणि हा वाद लागल्याच्या सर्वप्रथम जर कोणी कट्टर भूमिका घेतली असेल तर ती सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांनी घेतली. आणि एक मिनिट, महत्वाचा मुद्दा आहे, मी यासाठी बोलतो, त्यानंतर आर्मी स्वराज्य संविधान सुरक्षा सेनेचा कार्याध्यक्ष आणि मी डायरेक्ट माझी संघटना रिपब्लिकन सेना सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या रिपब्लिकन सेनेमध्ये विलीन केली आहे. तर यासाठी मी हे सांगतोय की सर्वांनी आपले गट सोडा, संघटना सोडा, हजार संघटना काढू नका. स्टेजवर रक्त बसलेले